विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 चा ऑनलाईन फॉर्म कसा प्रकारे भरायचा डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लिंक, आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तेथे या ठिकाणी सीईटी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही फॉर्म भरण्याची लिंक घ्या आणि लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस आलेला तुम्हाला बघायला भेटेल. आता युजर नेम सर्वात महत्वाचा आहे. युजर नेम तुम्ही तुमच्या नावाने तुमचं नाव टाकू शकता आणि पुढे 1 2 3 4 अशा प्रकारे टाकू शकता, किंवा तुमचा युजर नेम म्हणून तुमचा तुम्ही आधार कार्ड देखील येथे टाकू शकतात. त्याच्यानंतर पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. पासवर्ड मध्ये एखादा अक्षर कॅपिटल असलं पाहिजे, एखादा चिन्ह असलं पाहिजे आणि एखादा अंक देखील असला पाहिजे. उदाहरणार्थ 1 2 पासवर्ड मी येथे दाखवत आहे. अशा प्रकारचे तुम्ही पासवर्ड काहीही टाकू शकता, तुमच्या नावाचा देखील टाकू शकता. तोच पासवर्ड इथे पुन्हा एकदा तुम्ही टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता इथं बघू शकता उमेदवाराचे नाव माध्यमिक शालांत प्रमाणपत्र प्रमाणे टाकायचं आहे. तुमचे स्वतःचं पहिलं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे वडिलांचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे आणि सरनेम म्हणजे आडनाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा बरोबर ईमेल आयडी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्या आणि मोबाईल नंबर देखील या ठिकाणी ते टाकून घ्या आणि इथं ओटीपी पाठवा या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता तुमच्या मोबाईल नंबरवरती एक 6 अंकाचा ओटीपी येईल. तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तो ओटीपी टाकल्याच्या नंतर नोंदणी करा या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. मित्रांनो, आता इथं नोंदणी करा या बटनावरती मी इथे क्लिक करतो ओटीपी टाकून घेतल्याच्या नंतर. आता इथं सर्व माहिती तुमची ओपन झालेली बघायला भेटेल. तुमचा इथं युजर नेम बघायला भेटेल, पासवर्ड जो टाकलाय तो बघायला भेटेल. तुमचं संपूर्ण नाव बरोबर आहे की नाही इथे चेक करा. त्याच्यानंतर इथं तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर या बटनावरती असे सर्व ऑप्शन इथे तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर इथं लॉग इन करा या बटनावरती इथे खाली तुम्ही क्लिक करायचं आहे. ठीक आहे. या बटनावरती इथे क्लिक करायचं आहे. आता जोही तुम्ही युजर नेम बनवलं होतं ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि जो पासवर्ड टाकला होता तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. दोन्ही टाकल्याच्या नंतर हा जो कॅप्चा दिसत आहे जशाचा तसा इथे टाका आणि लॉग इन या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करून घ्या. ठीक आहे. आता इथं बघू शकता मी कॅप्चा टाकतो आणि लॉग इन बटनावरती क्लिक करतो. आता इथं आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. अर्जावरील माहिती भरा या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करायचं आहे. ठीक आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही आधीच टाकलेले तुमचे स्वतःचं पहिले नाव, त्याच्यानंतर इथं आहे बघू शकता मधलं नाव आणि आडनाव इथं बघायला भेटेल. इथं तुमचं आईचं नाव, आता पूर्ण नाव टाकायचं नाही, फक्त आईचं पहिलं जे स्वतःचं पहिलं आईचं नाव आहे तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या नावामध्ये काही बदल झाला आहे का, बदल आहे का, जर काही बदल असेल तर तुम्ही येस करू शकता. आता महिलांनी जर आता हे आधी जे नाव टाकलं आहे ना तुम्ही, जे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट प्रमाणे म्हणजे रिझल्ट प्रमाणे टाकलं आहे, लग्न झाल्याच्या नंतर जर तुमचं नाव बदललं असेल तर इथं येस करायचं आहे. आता जर येस केलं ना, नावामध्ये काय बदल आहे ते इथे तुम्हाला टाकायला भेटेल. आता टाकायचे आहे. त्याच्यामुळे इथं बदल माझ्या नावामध्ये बदल नाही, इथं नो बटनावरती इथे मी कंपल्सरी क्लिक करणार आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला आधार कार्ड क्रमांक बघू शकता. इथं ईमेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर वगैरे दिसल. इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा बघू शकता आधार एनरोलमेंट आयडी 1 मिनिटामध्ये इथे हा कंपल्सरी टाकणे गरजेचं नाही. इथं फक्त आधार कार्ड क्रमांक बरोबर तुम्ही टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं तुम्हाला जेंडर सिलेक्ट करा. जेंडर सिलेक्ट करायचं इथं बघू शकता मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर वगैरे आहेत ते ऑप्शन सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं तुम्हाला जन्मतारीख सिलेक्ट कशी करायची आहे, तर इथं कॅलेंडरचा जो ऑप्शन आहे इथं बघू शकता. इथं कॅलेंडरचा एक ऑप्शन आहे. या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. इथं क्लिक केलं तर ते येऊन जाईल. आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथं वर्ष सिलेक्ट करायचं आहे. जे वर्ष येईल ना तुम्हाला, समजा मी 1997चा आहे तर 1997 मी इथे सिलेक्ट करेल. जानेवारी महिना आहे, महिना कोणता आहे तो सिलेक्ट करा आणि जी तारीख आहे ती इथं तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करा. म्हणजे अशा प्रकारे इथे तुम्हाला तारीख तुमची येऊन जाणार आहे. ठीक आहे. आधार कार्ड वगैरे माहिती इथे मी सांगितली. आता खाली या. इथं खाली आल्याच्या नंतर इथं मेल मी इथे सिलेक्ट करून घेतो. पुरुषांचं जेंडर इथे मेल सिलेक्ट केलं मी. त्याच्यानंतर इथं आधार कार्ड क्रमांक देखील मी इथे टाकून घेतो. इथे टाकलेला आहे. आता तुमचा एससी, एसटी, ओबीसी जी ही कॅटेगरी आहे ना, ती कॅटेगरी इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. कॅटेगरी टाकला. आता कॅटेगरीची दिनांक तुम्ही हे म्हणजे या ठिकाणी जात प्रमाणपत्राचा क्रमांक असतो, तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. जो किती अंकी असेल, तुम्ही जो तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती असेल, जातीच्या दाखल्यावरती असेल, तो तुम्ही इथे टाकून घ्या. ठीक आहे. टाकून घ्या. त्याच्यानंतर ते कधी इश्यू झालं, कधी इश्यू डेट असते त्याच्यावरती ती कधी कोणत्या तारखेला तुम्ही काढलं आहे, तर समजा मी 2022 ला काढलं आहे, मार्च महिन्यामध्ये 9 तारखेला काढलेलं आहे, तर समजा मी इथे ते इथे सिलेक्ट करणार. ठीक आहे. अशा प्रकारे इथं माझं आलेलं आहे. तर आता सर्व माहिती बरोबर आहे. पुन्हा एकदा खात्री करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करून घ्या. ठीक करतो.
ठीक आहे. आता इथं तुमचा म्हणजे तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे तुम्हाला. सर्वात पहिल्यांदा इथं तुम्हाला आता कशा प्रकारे ऍड्रेस टाकायचा आहे, मुक्काम पोस्ट वगैरे तुम्हाला टाकायचा आहे. मुक्काम कोणता आहे, पोस्ट आता काही विद्यार्थ्यांचं गाव आणि पोस्ट एकच असतं, तर ऍट पोस्ट तुम्ही डायरेक्टली गावाचं नाव टाका. त्याच्यानंतर तालुका, जिल्हा येथे तुम्ही टाकायचा आहे. पिनकोड वगैरे टाकण्याची गरज नाही, कारण ते पुढे टाकायला असणार आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही गाव किंवा शहराचं तुमचे गाव आणि शहराचे तुम्ही गावाचेही नाव टाकू शकता आणि शहराचेही नाव टाकू शकता. दोन्ही टाकले तरी देखील चालतील. ठीक आहे. आता इथं जिल्हा, आता जिल्हा माझा अहिल्यानगर आहे, तर मी इथं अहिल्यानगर सिलेक्ट केले. ठीक आहे. त्याच्यानंतर तालुका, आता तहसील आपलं कोणतं आहे, तुमचं तहसील कोणतं येते, तर आमचं या ठिकाणी अकोले तालुका येतं. ठीक आहे. आमचं तहसील आहे अकोले. ठीक आहे. अहिल्यानगर मधील अकोले येतं आमचं तहसील. ते तुमचं तहसील येत असेल ते तुम्ही इथे टाकून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पिनकोड, आता आमचा जो पिनकोड आहे तो 422604. अशा प्रकारे तुमचा जो आहे पिनकोड तुम्ही इथे टाकून घ्या. आता तुमचा या ठिकाणी प्रेझेंट म्हणजे परमनंट ऍड्रेस आणि जो राहण्याचा ऍड्रेस वेगवेगळा असेल, तर तुम्ही दुसरा ऍड्रेस येथे टाकू शकता. जर तुमचा एकच ऍड्रेस असेल तर या बटनावरती सेम ॲज परमनंट ऍड्रेस या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. म्हणजे दोन्हीकडे सारखाच ऍड्रेस झालेला इथे तुम्हाला बघायला भेटेल. आणि इथं सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. हे आता इथून पुढे सर्वात महत्वाची माहिती तुम्हाला इथून पुढे भरायची आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ इथून पुढे काळजीपूर्वक तुम्ही बघायचा आहे. आता इथं शैक्षणिक माहिती म्हणजे एज्युकेशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला बरोबर टाकायची आहे. इथं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे SSC म्हणजे 10वीचं तुम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे. तो कुठे असतो, तर इथे बघू शकता तुमचं 10वीचा निकाल नाही, म्हणजे रिझल्ट नाही, बोर्ड सर्टिफिकेट जे असते त्याच्यावरती प्रमाणपत्र क्रमांक असतो, तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. व्हिडिओच्या इथं कोपऱ्यामध्ये बघू शकता, हा माझं मी इथं दाखवत आहे अशा प्रकारचा हा सर्टिफिकेट नंबर असतो बोर्ड सर्टिफिकेट वरील. त्याच्यानंतर इथं बैठक क्रमांक असतो. 10वीचा जो बैठक क्रमांक कोणी विसरत नाही, तो तुम्हाला बरोबर टाकायचा आहे. तो तुमच्या या ठिकाणी रिझल्ट वरती आणि बोर्ड सर्टिफिकेट वरती दोन्हीकडे बघायला भेटेल. त्याच्यानंतर इथं बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव तुम्ही 10वीच्या शाळेचे नाव टाकू शकता किंवा बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड असे देखील तुम्ही इथे टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्ही कधी कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या तारखेला पास झाले ते या ठिकाणी बघू शकता. महिना वगैरे तुम्हाला तारीख टाकायची आहे. आता मी फेब्रुवारी समजा मे महिन्यामध्ये पास झालेलो आहे 2016ला. तर अशा प्रकारे इथं मी 2016 बघू शकता. मे 2016 माझं इथं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मिळालेले गुण एकूण लक्षात घ्या. तुम्हाला समजा 600 गुण आहेत, तर 600 इथं पुढे टाकायचे आहे. म्हणजे 600 पैकी आधी किती मिळालेले आहेत, समजा 600 पैकी सर्व विषय मिळून मला 300 मिळालेले आहेत, तर मी इथं काय टाकणार, 300 टाकणार. ठीक आहे. आणि इथं किती पैकी मिळालेले, तर एकूण 600 पैकी मला 300 गुण मिळालेले, अशा प्रकारे इथं टाकेल. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे SSC म्हणजे 12वी. इथं 12वी तुम्ही केली असेल तर तुम्हाला या बटनावरती क्लिक करायचं आहे. हे याच्यासाठी सांगतोय, काही विद्यार्थी डिप्लोमा वगैरे करतात 10वी नंतर, त्यासाठी आता 12वी केली असेल तर या बटनावरती इथे क्लिक करा. त्याचप्रमाणे प्रमाणपत्रावरील क्रमांक टाकायचा आहे. तुमचा 12वीचा बोर्ड नंबर टाकायचा आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड असे इथे तुम्ही टाकू शकता किंवा विद्यापीठाचे कॉलेजचे नाव येथे टाकू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षी पास झाले, कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या वर्षी ते देखील इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर मिळालेले गुण 12वीला समजा मला 350 गुण मिळालेले आहेत, ते किती पैकी, तर मला 650 पैकी मिळालेले आहेत. ते अशा प्रकारे इथे माहिती टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. आता खाली या ठिकाणी बघू शकता पदवीची माहिती आणि म्हणजे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटची माहिती इथे तुम्हाला द्यायची आहे. आता याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट, आता पोस्ट ग्रॅज्युएट ज्यांनी कंप्लीट केलेलं आहे, म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी, जर मी फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे, फक्त ग्रॅज्युएशन वरती माहिती मी इथे भरणार आहे. आता इथं पोस्ट ग्रॅज्युएशन मी कशा म्हणजे ग्रॅज्युएट मी कशामधून BA BCom BSc कशामधून केलं आहे. जर याच्यामध्ये ऑप्शन नसेल तर तुम्ही ऑदर हा ऑप्शन निवडू शकता. तर मी BA इथं सिलेक्ट केलेलं आहे माझ्याप्रमाणे. त्याच्यानंतर निकाल, तुम्ही सध्या अपियर आहात, तुम्ही शिकत आहात का फायनल इयरला असेल तर तुम्ही अपियर करू शकता. आधीच जर परीक्षा पास झालेली असेल तर तुम्ही पास या बटनावरती तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर इथं तुम्ही तुमची मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी जी आहे, तर आता इथं मी माझी पुणे युनिव्हर्सिटी येथे मी टाकणार पुणे. बघू शकता अशा प्रकारे. एक मिनिट. अशा प्रकारे मी इथं पुणे युनिव्हर्सिटी टाकून घेतली. तुमची युनिव्हर्सिटी जी असेल ती टाकून घ्या. त्याच्यानंतर मिळालेले गुण, आता इथं जास्त संख्या असते गुणांची. समजा मला इथं 1200 पैकी मला मिळालेले आहेत
समजा 800 गुण, तर इथं मी 800 टाकलेले आहेत आणि टोटल किती मार्क्स होते सगळे विषय मिळून 1600 किंवा समजा मला 1200 होते, तर मी इथं 1200 अशा प्रकारे टाकलं. आता जर तुम्ही सीजीपीए असेल तर ते तुम्हाला पर्सेंटेज मध्ये तुम्हाला अशा प्रकारे गुणांमध्ये हे अशा प्रकारे काढून घ्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट करायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं आहे त्यांनीच इथं क्लिक करायचं आहे. समजा माझं झालेलं नाही, मी इथं क्लिक करणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचं झालं इथं क्लिक करायचं आहे. क्लिक करायच्या नंतर अशा वरील प्रमाणे सर्व त्यांनी इथं माहिती देखील इथे टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही माहिती सर्वात महत्वाची आहे. ज्यांचं बघू शकता डीएड झालंय, डीएड झालेलं आहे, त्यांनी बघू शकता पहिली ते 5वी या ऑप्शन वरती इथं क्लिक करायचंय. ठीक आहे. या ऑप्शन वरती समजा मी क्लिक केलं तर डीएड पहिली ते 5वी आहे, पहिली व्यावसायिक चाचणी आहे. इथं तुम्हाला पदविकाचं नाव बघू शकता डीटीईडी, डीईआयडी, त्याच्यानंतर डीईडी ऑदर्स याच्यापैकी जे डिप्लोमा तुम्ही याच्यापैकी जो केलेला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. समजा डीईडी मी इथे मी केलेला आहे, तर मी इथे क्लिक क्लिक करेल. त्याच्यानंतर रिझल्ट, आता समजा रिझल्ट मी अपिअर्ड असेल तर तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. मी पास आहे त्याच्यामुळे मी इथे पास वरती क्लिक करेल. त्याप्रमाणे तुमचा जो डिप्लोमा युनिव्हर्सिटीचे नाव आहे ते युनिव्हर्सिटीचे नाव टाका. बघू शकता. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षी पास झाले ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. महिना सिलेक्ट करायचा आहे आणि वर्ष सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मिळालेले गुण किती आहेत आणि एकूण गुण किती होते म्हणजे किती पैकी. आता समजा इथं 600 आहेत, सर्व विषय मिळून 600 मी इथे टाकेल आणि 600 पैकी किती गुण मिळाले ते इथे तुम्ही टाकायचे आहे. त्याच्यानंतर टक्केवारी किती आहे ते टाकायचं आहे. ग्रेड असेल तर ग्रेड मध्ये इथे तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुमचा या ठिकाणी प्रमाणपत्र क्रमांक तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. आता हे कोणासाठी होतं, त्यांनी बघू शकता जे केलेलं आहे बीएड केलेलं आहे त्यांच्यासाठी. जर तुम्ही या ठिकाणी बीएड देखील केलेला असेल आणि तुम्हाला तो देखील तुम्ही एकाच फॉर्म मध्ये दोन्ही देखील वेगवेगळे पेपर होणार आहे, त्याच्यामुळे दोन्ही फॉर्म एकाच फॉर्म मध्ये भरू शकता. आता समजा माझं बीएड देखील झालेलं आहे तर ते बटनावरती, आता समजा मला फक्त डीएडचा वरती मी भरला, बीएडचा मला भरायचा नाही, तर या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करू नका. समजा मला दोन्ही भरायचे असेल तर मी या बटनावरती क्लिक करणार आणि इथं बीएडची देखील सर्व माहिती आहे, बीएडची येथे सर्व माहिती आहे. समजा बीएड बीएड येथे मी सर्व बीएड सिलेक्ट करणार आणि सर्व माहिती टाकणार, परंतु मी इथे बीएड केलेलं नाही त्याच्यामुळे बीएडच्या या कोपऱ्यावरती मी क्लिक करणार नाही. ज्यांना दोन्ही फॉर्म भरायचे आहे, ज्यांचं डीएड बीएड दोन्ही झालेले आहे ते इथे तुम्ही फॉर्म भरू शकता, ज्यांना भरायचं आहे ते. आता सर्व माहिती वरची या ठिकाणी मी फक्त इथं डीएड केलेलं आहे, डीएडची सर्व माहिती भरणार आणि इथं सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती इथे मी क्लिक करणार. ठीक आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, इथं उमेदवाराला जुळा भाऊ किंवा बहीण आहे का, तर इथं नो म्हणजे असेल तर येस करा, अन्यथा नो करा. कंपल्सरी इथे नोच असते जास्त करून. आता इथं तुम्ही उमेदवार सध्या शिक्षक पदावर कार्यरत आहात का, असेल तर येस करा किंवा नो करा. असं त्याची माहिती बेसिक आहे ती. ठीक आहे. आता इथं येस जर केलेला असेल, संस्थेचा प्रकार वगैरे तुम्हाला निवडाय खाजगी सरकारी वगैरे असं निवडायला आलेलं असतं. तर आता इथं छायाचित्र ओळख म्हणजे फोटो आयडेंटिटी, तुमचा ओळखपत्राचा तुम्ही काय देऊ इच्छिता. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटिंग कार्ड, पासपोर्ट ऑदर. आता मी आधार कार्ड देणार आहे तर आधार कार्ड इथं मी सिलेक्ट करेल. त्याच्यानंतर आयडेंटिटी कार्ड नंबर, आता मी इथं आधार कार्ड सिलेक्ट केलं आहे तर इथं तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा क्रमांक टाकायचा आहे. ठीक आहे. मी इथं आधार कार्ड क्रमांक टाकून घेतला, सर्व माहिती बरोबर आहे. पुन्हा एकदा खात्री करा आणि इथं सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती तुम्ही क्लिक करून घ्या. ठीक आहे. उमेदवाराने महाटीटी 2018 व दोन्ही तुम्ही गैरप्रकारात आढळल्यास आता ही सूचना आहे, ही इथे काढून टाका. ठीक आहे. एक मिनिट. आता इथं बघू शकता आपण माजी सैनिकामध्ये याच्यामध्ये कशामध्ये कार्यरत आहात का, असेल तर येस करा, अन्यथा नो करा. आता इथे शिक्षक असतात त्याच्यामुळे नो असतं कंपल्सरी. आता हे इथं चेकबॉक्स आहे हा क्लिक करून घ्या इथं बरोबर. ठीक आहे. आता जुळ्या भावंडांविषयी वगैरे माहिती आपण आधीच नो केलेली आहे. ठीक आहे. एक मिनिट. ठीक आहे. एक मिनिट काय राहिलेलं आहे बघू द्यात. ठीक आहे. ठीक आहे. येथे चुकून वरील माहिती बाकी भरण्याची राहिली होती, त्याच्यानंतर आपण अगोदरच खालची माहिती भरली, त्याच्यामुळे आता इथं परीक्षा केंद्र तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता समजा तुम्हाला जे जवळ असेल, भरपूर सारे खूप सारे जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये परीक्षा सेंटर उपलब्ध आहेत. आता मी पहिलं समजा जे ऑप्शन देणार आहे अहिल्यानगर दिलेलं आहे. ठीक आहे. पहिलं एक्झाम शहर आणि आता बघू शकता हे पहिलं पेपरसाठी बघू शकता, हे पहिल्या पेपरसाठी पेपर 1 साठी. आता पेपर 1 साठी मी फॉर्म भरलेला आहे. दोन्ही जर भरेल असेल तर दोन्ही तिथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी एकच भरला आहे त्याच्यामुळे पहिली ते 5वी इथे मी हे सिलेक्ट करणार. आणि परीक्षेचे माध्यम, आता परीक्षेचे माध्यम निवडताना आता समजा एक काम करा. आता जर इथं मी मराठी सिलेक्ट केलं, बघू शकता नीट लक्षात घ्या, इथं मी काय केलं मराठी सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथं नंतर ऑप्शनच दिसणार नाही, ऑप्शन दिसणार नाही. त्यावेळेस इथं काय करायचं, सर्वात पहिल्यांदा तुम्ही हिंदी हिंदी ऑप्शन इथे सिलेक्ट करा. ठीक आहे. हिंदी ऑप्शन इथे मी सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर इथं खाली तुम्ही काय करायचं आहे, एक मिनिट, हिंदी
आता इथं पहिली भाषा झाली हिंदी आणि ऍड झाली हिंदी. त्याच्यानंतर इथं तुम्हाला मराठी भाषा बघायला भेटेल. जर तुम्ही आधी इथं आधी समजा इथं मराठी भाषा सिलेक्ट केली, ठीक आहे. आधी मराठी भाषा सिलेक्ट केली तर इथं कंपल्सरी इंग्लिशच तुम्हाला सिलेक्ट करायला येते भाषा, ठीक आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, इथं सर्वात पहिल्यांदा तुम्ही जी भाषा सिलेक्ट करायची आहे, मराठी सोडता याच्यापैकी कोणती भाषा सिलेक्ट करायची आहे, हिंदी अगोदर सिलेक्ट करायची आहे. आणि म्हणजे लँग्वेज 1 हिंदी भाषा सिलेक्ट करा. त्याच्यानंतर लँग्वेज 2 ला अशा प्रकारे इथं मराठी भाषा तुम्हाला उपलब्ध होईल. जेणेकरून विद्यार्थी काय करतात, पहिल्यांदा इथं मराठी सिलेक्ट करतात, त्याच्यामुळे खूप गोंधळतात, भाषा मराठी मिळत नाही. त्याच्यामुळे इथं तुम्ही पहिल्यांदा तुम्ही भाषा करा, हिंदी सिलेक्ट करा, त्याच्यानंतर मराठी इथे सिलेक्ट करा. ठीक आहे. आता इथे वरील महाराष्ट्राचा उमेदवार आहात का, तर इथं कंपल्सरी तुम्हाला यस करायचं आहे, कारण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आहे ही. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही दिव्यांग आहे वगैरे आहात का, इथे असेल तर यस करा, अन्यथा इथं नो करा. ठीक आहे. आपण शहीद शिक्षण पत्नी वगैरे आहात का, ते इथे कंपल्सरी तुम्ही जे असेल ते येस नो तुम्ही इथे करू शकता. आता आधीच तुम्हाला या ठिकाणी जुळा भाऊ बहीण वगैरे नो आपण केलेले आहे. उमेदवार शिक्षक आहे का ते देखील नो केलेले आहे. आणि त्याच्यानंतर आधार कार्ड इथे सिलेक्ट करून ओळखपत्र इथं आधार कार्ड क्रमांक इथे मी टाकलेला होता. आणि आता सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करा बरोबर आहे की नाही, आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता इथं क्लिक केलेले आहे, इथं माहिती नीट समजून घ्या. आता हे महत्वाचं पेज इथे ओपन झालेलं आहे. जवळजवळ आपला फॉर्म भरून झालेला आहे. इथं तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे, स्वतःची सिग्नेचर अपलोड करायची आहे. आणि इथं काय आहे, ओळखीचा पुरावा अपलोड करायचा आहे. म्हणजे तुम्ही आधार कार्ड जे सिलेक्ट केलं आहे, आधार कार्ड इथं दोन्ही साईडनं म्हणजे एकत्रित करायचं आहे, अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर प्रतिज्ञापत्र हे अपलोड करायचं आहे. आता ते प्रतिज्ञापत्र कुठं आहे, तर हे आहे बघू शकता. इथं माझं नाव आलेलं आहे, मी आलेलं इथं क्लिक, या बॉक्सवरती इथे क्लिक करा. 1 मिनिट ते लोडिंग होत आहे, 2 मिनिट लोडिंग होईल. ते तुम्हाला काय करायचं आहे, कोऱ्या कागदावरती एकदम चांगलं लिहायचं आहे. आणि ते तुम्हाला त्याचा फोटो काढून तो अपलोड करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्ही स्वतःचा फोटो, त्याच्यानंतर स्वाक्षरी, आधार कार्ड, आणि हा जो ही माहिती आहे जी कोऱ्या कागदावरती लिहायची आहे, ती लिहायची आहे आणि त्याचा फोटो काढून इथं अपलोड करायचा आहे. आणि इथं शो प्रिव्ह्यू या बटनावरती तुम्ही क्लिक करण्याच्या अगोदर हे सर्व अपलोड करून घेतो मी. ठीक आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे, सही देखील फोटोच्या साईज मध्ये अपलोड करायची आहे. आणि जे ओळखीचा पुरावा आहे तो तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करायचा आहे. आणि जे प्रतिज्ञापत्र आहे ते देखील फोटोच्या माध्यमातून अपलोड करायचं आहे. ठीक आहे. ही माहिती नीट समजून घ्या. मित्रांनो, येथे अशा प्रकारे फोटो, सही, त्याच्यानंतर इथं ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड आणि डिक्लेरेशन मी अपलोड केलेले आहे, म्हणजेच प्रतिज्ञापत्र. आता इथं शो प्रिव्ह्यू या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. या बटनावरती मी इथे क्लिक केलेलं आहे. आता इथं तुम्ही जेवढा पण तुमचा फॉर्म भरलेला आहे, सर्व माहिती इथे बरोबर आहे की नाही याची पूर्ण फॉर्म ओपन होईल. तुमचा फॉर्म बरोबर आहे की नाही याची तुम्ही खात्री करायची आहे. जर काही चुकलं असेल, तर बदलायचं असेल, तर एडिट ऍप्लिकेशन वरती तुम्ही जाऊन तुम्ही बरोबर दुरुस्ती काही करू शकता. प्रिव्ह्यू होता तो. आता इथं बरोबर असेल, बरोबर नसेल तर एडिटच्या ऑप्शन वरती जाऊन तुम्ही एडिट करू शकता. आणि जर बरोबर असेल तर प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती इथं तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता इथं बघू शकता, अर्जावरील माहिती तपासा, परीक्षा शुल्क भरा. आता तपासायची असेल तर ही माहिती नीट येथे बरोबर भाषा वगैरे तुम्ही नीट सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं परीक्षा शुल्क भरा या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता शेवटच्या या ठिकाणी बघू शकता, उमेदवाराची माहिती बदलता येणार नाही एकदा अर्ज भरल्याच्या नंतर. जर ठीक आहे बरोबर असेल तर इथे बघू शकता हो या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. होय बटनावरती क्यू आरच्या ऑप्शनवरती तुम्हाला एकदम पेमेंट करण्यासाठी सोपे जाईल. इथं बघू शकता, इथं क्यू आर इथे सिलेक्ट करा, युपीआय, भीम युपीआय. आणि इथं मेकअप पेमेंट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं इथं जे स्कॅनर आहे ते ओपन झालेले बघायला, क्लिक हेअर टू स्कॅन. आता इथं क्लिक केले, स्कॅनर ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचं पेमेंट करून टाका. पेमेंट करून टाकल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी पुन्हा हे सर्व पेज काढून टाका एकदा. आणि पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन आयडी, तुमचा युजर आयडी, पासवर्ड टाकून लॉग इन करा आणि तुमचा फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही तुमचा संपूर्ण फॉर्म भरू शकता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.